स्ट्राइक एंड वरती फलंदाज अंकेश अंकेश कामोडकर आणि त्याच्या सोबतीला जितेश भोईर ही सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू अगदी विकेटवरतीच रेंगळत राहिला आणि कोणतीही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी येईल. मनोज यादव या मोठी जुई गावचे जावई आहेत, ते या स्पर्धेला एन्जॉय करतायत. मोठी जुई टीमला तर त्याचप्रमाणे तलेगाववाडी टीमला ते या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी आलेत. आज चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरमध्ये, तितक्याच ताकदीचं मित्रांनो क्षेत्ररक्षण, परंतु फेकी थोडीशी सुमार. 2 धाबा या चेंडूवरती मिळतील आणि या 2 धाबेच्या मदतीनं संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज अंकेश. हा फलंदाज किरण मांडे शौर्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत, ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 धाबेच्या मदतीनं स्वतःसाठी संघाचं खातं या ठिकाणी ओपन करतोय फलंदाज अंकेश. हा फलंदाज अंकेश कामोटकर हा फलंदाज. या पहिल्या चेंडू डॉट बॉल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्येचं खातं या ठिकाणी ओपन केलं जात आहे. मॅचमध्ये मजा येईल. 2 षटकांचं सत्र आहे. यावेळेस ऑन साईटमध्ये हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत एकदम कंप्लीट, परंतु एकाच धाब्यावरती समाधानी राहत आहेत दोन्ही फलंदाज. एकेरी धाबेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवरती. 3 धाबा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. विशाल बाबर आम्हाला या ठिकाणी आमच्या समवेत ऑपरेटर म्हणून लाभलेत. सकाळपासून ते कॅमेरा म्हणून होते, त्यांचे देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. गोलंदाज पंकज तयार आहे आणि हा अतिरिक्त 1 धाव या चेंडूवरती मिळेल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 4 या धावसंख्येवरती. 4 धाबा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. पंकज उंबले एक चांगला गोलंदाज आहे. एक्स्ट्राच्या धावा खर्ची करण्यापेक्षा मित्र म्हणेन सुरळीतरित्या गोलंदाजी करणं या मॅचमध्ये गरजेचं आहे आणि तशी गोलंदाजी जर या मॅचमध्ये झाली तर मॅचमध्ये मजा येईल. आज चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरवरती. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी धावा मिळतील केवळ 1च आणि एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 5 या धावसंख्येवरती. मोठी जुई आज आपण पाहतोय. मोठी जुई संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. क्रियांश 11 ACC या नावानं. चांगला स्ट्रोक. चांगला स्ट्रोक. या वातावरणामध्ये षटकार मारणं कठीण होतं, परंतु ते सिद्ध केलं. फलंदाज अंकेश या फलंदाजाने त्याच्या बॅटमधून येतोय हा षटकार. इथं क्रियांश आहे ना. थँक्यू डीजे. ह्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ACC मोठी जुई हा संघ आणि षटकार मोक्याच्या क्षणाला येतोय. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 11 या धावसंख्येवरती. अकरा धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ संपलाय. पंकज ओंबलेचं हे चांगलं षटक, परंतु आता या क्षणाला थोडंसं मागडं ठरत असताना आपण त्या ठिकाणी पाहतोय. पंकज ओंबले एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्या आगेन चांगली फटकेबाजी अंकितच्या माध्यमातून. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्कच करू दिला नाही पंकजनं. ओळखलं होतं, जाणलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते केवळ 11 या धावसंख्येवरती. चांगला कमबॅक, गुड कमबॅक केलं ते पंकजनं शेवटच्या बॉलवरती. त्यानंतर एकता मोहपाडावाडी आणि तलेगाववाडी टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. एकता मोहपाडावाडी आणि त्यांच्या विरोधात तलेगाववाडी दोन्हीही टीमचे कॅप्टन
आपण या ठिकाणी यावं. निखिल बाबर सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं, परंतु सध्या ते भोजन करून या ठिकाणी आलेत. भोजन काय केलं ते आम्हाला माहिती नाही, परंतु ते आलेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. स्टार टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही वाहिनी आणि त्यांचे सर्वा निखिल बाबर आपण या ठिकाणी पाहतोय. निखिल बाबर ज्या ज्या ठिकाणी असतात त्या त्यावेळी आम्हाला मजा येते, कारण की हसी मजाक त्यांचं चालू असतं. सकाळपासून असं वाटलं नाही की आम्ही मॅच करतोय, परंतु जसे 10 वाजल्यानं त्यांनी सांगितलं की या मॅचमध्ये मजा येईल. आता इथून पुढे तुम्हाला मॅच कव्हर करायची आहे, त्यासाठी कटाक्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाकावं लागेल. षटक क्रमांक पहिले कंप्लीट झालं, दिशा दिली आहे. एक धाव रोखू शकले नाही. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते 12 या धावसंख्येवरती. मयूर पाटील एक प्रोफेशनल गुणलेखक आमचे मित्र या ठिकाणी, त्यांचं देखील चांगलं काम या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. रायगड समालोचक असोसिएशनचे ते सदस्य आहेत आणि आपण पाहतोय या ठिकाणी आमच्या समेत ते जॉईन झालेत. मयूर पाटील त्यांचं देखील आमचे स्कोरर मित्र, त्यांचं देखील कौतुक. या ठिकाणी मोपाडा वाडी आणि त्यांच्या विरोधात एकता मोपाडावाडी आणि त्यांच्या विरोधात तलेगाव DS स्पोर्ट्स तलेगाववाडी अनन्या हिच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी संतोष मांडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, परंतु चांगली फटकेबाजी. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, 4 धाब्यांसाठी येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोचेल ते 16 या धावसंख्येवरती. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जुई संघ बराचसा दूरवरून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय आणि सिद्धू 11 कैरे टीमच्या अगेन्स्ट 2 हात करताना आपण त्यांना पाहतोय. पॉवर प्ले नसेल 2 षटकांसाठी, त्याकरता पहिल्या षटकापासून आक्रमण, त्यानंतर या षटकामध्ये देखील आक्रमण त्याचं सातत्यपूर्वक टिकून ठेवलंय ते फलंदाज अंकेश या फलंदाजानं. त्याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि चौकाराच्या मदतीनं 16 धावा आहेत धावफलकावरती. 20+ जर झाल्या तर तदनंतर द्वितीय सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं अवघड होईल ते सिद्धू 11 कैरे टीमसाठी. धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये होते फलंदाज. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. शुभम नाईक देखील त्या ठिकाणी आलेत. टॉस केले जाईल या 2 संघादरम्यान. शुभम नाईक 2 बाईक त्यांच्या नावावरती आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, एक धाव जरूर मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते 17 या धावसंख्येवरती. स्ट्राईक रोटेशन आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि सिंगलच्या मदतीनं 17 धावा आहेत त्या धावफलकावरती. 20+ जर झाल्या तर मॅचमध्ये मजा येईल. 20+, किमान 20+. हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज कोण आहे? बॅट्समन दीप पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 17 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. अंकेश हा फलंदाज स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. उर्वरित चेंडू त्याला फेस करायचे. 8 बॉलमध्ये 13 या धावसंख्येवरती तो खेळतोय. हा चांगला स्ट्रोक, बॉल जाईल डीप मिड विकेट, सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी अंकेशच्या बॅटमधून येतोय. मोक्याच्या क्षणाला हा षटकार. अंकेश तांबोटकर थँक्यू डीजे कर. हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. या मॅचला जशी सुरुवात झाली ना तशी त्याची बॅटिंग दमदार आपण पाहिली. सुरुवातीपासून चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे. 2-3 बाईक त्याच्या देखील नावावरती आहेत आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना मोठी जुई म्हणजे उरण परिसरातील हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्यांची दमदार बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय.
षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 23 या धावसंख्येवरती. हा उरण तालुक्यातील हा दमदार संघ या ठिकाणी आपण पाहतोय मोठी जुई. आणि ज्यावेळी त्यांची प्रीमियर लीग झाली होती त्यावेळी बहुचर्चित राहणारी त्यांची प्रीमियर लीग आपण त्या ठिकाणी पाहिली होती. पुन्हा एकदा लगातारचा हा दुसरा षटकार येतोय फलंदाज अंकितच्या बॅटमधून. या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते 29 या धावसंख्येवर. त्याने 30 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो सिद्धू 11 कैरे टीमला. ते अंकिशनं सिद्धू 11 कैरे टीमसाठी लगातारचे मारलेले हे 2 षटकार आणि धावसंख्येमध्ये बदल. 29 धावा जमवल्या पहिल्या सत्राच्या अंती. 12 मध्ये करायचे आहेत तर एकूणच 30 धावसंख्येचा पाठलाग. 6 मध्ये 7 येणं थोडंसं अपेक्षित नाही आहे परंतु जर आले 6,000 रुपयाचं कॅश प्राईज. अविनाश घाटे यांचं मनपूर्वक स्वागत. अक्षय एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे लगातारच्या 6 षटकारांसाठी. परंतु 6 षटकार येणं आता अपेक्षित जितकं आपण पाहतोय अनपेक्षित ठरलं जाईल. 6 षटकार येणं कदापि आता या वातावरणामध्ये अनपेक्षित असेल. परंतु एखाद्या फलंदाजाकडे जर गुणवत्ता असेल अंकित तर त्या धावसंख्येचा पाठलाग देखील केलं जाईल. 6 षटकार देखील येतील. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे आणि या क्रिकेटमध्ये अंकेश कामोटकर यांनी लगावलेले लगातारचे 2 षटकार बरंच काही या मॅच मध्ये सांगून जातील. 29 जमवले आणि 30 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे ते सिद्धू 11 कैरे टीमला. 15चं टार्गेट पर षटकामध्ये असेल. रिकव्हर रन रेटनं धावायला लागेल. पर षटकामध्ये किमान 15 धावा आल्याच पाहिजेत. अविनाश घाटे यांनी ते पारितोषिक लावलंय अक्षय एंटरप्राइजेस या नावानं. 10,000 रुपयाचा कॅश प्राईज. लगातारचे 6 षटकार आले तर यानंतर सगळ्या मॅच आपण पाहतोय 1 षटकांच्या खेळवल्या जातील आयोजकांच्या माध्यमातून. म्हणजे पुढची मॅच संपल्यानंतर. खरं तर अजिंक्य आयोजकांचा प्रयत्न फार सुरेख राहिला आहे. सकाळी 10 वाजल्यानंतर आपण पाहिलं 11 वाजता बरोबर या स्पर्धेचा पहिला चेंडू पडला. त्यानंतर आपण पाहतोय आता तब्बल 4:07 झालेत. अशा वेळेला आपण पाहतोय बऱ्याच प्रमाणात ही स्पर्धा आटोक्यात आली आहे. काही उर्वरित सामने शिल्लक आहेत. अशा वेळेला आपण विनंती करूया की जे संघ खेळत आहेत त्यांनी कृपया आयोजनकर्त्यांना साथ द्यावी, सहकार्य करावं आणि झटपट आपला खेळ सुरू करावा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळता येतील. आयोजनकर्त्याचा निर्णय आहे की आपल्याला 2 षटकं किंवा 3 षटकं खेळायला मिळावीत परंतु तसा प्रयत्न आपलाही राहणं गरजेचं आहे. आयोजक सांगतायत निखिल बाबर तुमचं म्हणणं तिथं खोटं ठरलं. आयोजक सांगतात 1च षटक. शेवटच्या काय ज्या मॅची राहतील त्या 1च षटकाच्या असतील असा उल्लेख ते या ठिकाणी करतायत. निखिल बाबर सांगतायत की जर इथून प्रयत्न चांगले झाले तर जास्त षटकं देखील होतील परंतु तसं नाही. आयोजक सांगतायत कठोरपणे की इथून पुढे ज्या मॅच होतील त्या 1च षटकांच्या होतील. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सागर पाटील आणि त्याच्या सोबतीला रजत पाटील. विशाल पाटील यांनी बराचसा कटाक्ष या मैदानावरती टाकला. या स्पर्धा अगदी लवकरात लवकर संपवण्यासाठी त्याकरता आपण त्यांचं देखील विशेष कौतुक केलं पाहिजे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे.
15.00च्या सरासरीनं पर षटक या ठिकाणी धावणं गरजेचं असेल ते सिद्धू 11 कैरे टीमला. अमर गायकवाड पारितोषिक लावतायत प्रत्येक षटकारासाठी. रजत पाटीलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. अमर गायकवाड यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. पारितोषिक ते लावतायत परंतु षटकार चौकार आलेच नाही. या मॅचमध्ये येतील का त्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मॅचला होईल सुरुवात. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ते 30 या धावसंख्येची. 15.00च्या सरासरीनं हे रिकव्हर रेट आपण गाठायचंय आणि त्याकरता धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या धावा वाचवल्या जातील. क्रियान आणि AAC मोठी जुई. पहिल्याच बॉलवरती दमदार स्ट्रोक. फलंदाज विकी पाटीलच्या बॅट मधून येतोय. हा विकी पाटीलच्या बॅट मधून येतोय हा षटकार. दुसऱ्या चेंडूवरती दमदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलला डबलमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट केलं. 2 धावेच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. ही मॅच जितकी सोपी वाटतीये ना मोठी जुई टीमला तितकी सोपी नाहीये. 10 चेंडूमध्ये आता 22 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 10 मध्ये 22 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचंय. पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतर दुहेरी धाव आली. बॉल तयार आहे. धनेश ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी येतो. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवरती. एकता मोपाडावाडी आणि त्यांच्या विरोधात तलेगावाडी. अगदी आपण पाहतो एकाच ग्रामपंचायतीमधील हे 2 संघ आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. धावसंख्येचा पाठलाग करायचं होतं. एकूणच 30. 3 मध्ये 11 आलेत म्हणजे हा सामना सोपा होईल सिद्धू 11 कैरे टीमसाठी. हॅलो हा सामना इथून पुढे सोपा करतील रजत पाटील. हे फलंदाज सागर पाटील त्यांच्या सोबतीला आहेत. परंतु जर 1-2 चेंडू निर्धाव आले, 1-2 चेंडूवरती जर विकेट प्राप्त केला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल तो कियांश 11 AAC मोठी जुई. हॅलो, मी पानशिलचे मंदार पाटील यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. मंदार पाटील आपल्याला विनंती की आपण कृपा करून व्यासपीठावरती यायचं. हा अजब गोष्ट आहे की अजून मान्यवर येतात. त्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. पंचांचा त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. 30 धावा या वातावरणामध्ये करणं थोडंसं कठीण आहे परंतु तेच आव्हान शक्य करण्यासाठी फलंदाज रजत प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. 4 बॉलमध्ये 10 या धावसंख्येवरती खेळतोय. 2 धावा एक्स्ट्राच्या आल्यात म्हणजे एकूणच 12 धावा आहेत त्या धावफलकावरती. हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येईल. बॉलिंग ट्रॅकवरती धनेश चांगली गोलंदाजी करतोय. केवळ 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हा निर्णायक चेंडू असेल या षटकातील. येणारे शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 18 या धावसंख्येची. 7 मध्ये 18
हा चेंडू निर्णायकारक. इथे जर मोठा फटका आला तर तदनंतर धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं होईल. ते सिद्धू इलन करिअर टीमसाठी, परंतु प्रयत्न करतोय रजत. त्या ठिकाणी एकेरी धावीला प्राधान्य, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावेच्या मदतीनं. आता सागर पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल आणि शेवटचे 6 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. एकता मोपाडावाडी आणि त्यांच्या विरोधात तलेगावाडी. त्याच्यानंतर एक मॅच आहे. त्यानंतर चिठ्ठी होईल ना. हा या ठिकाणी आपण पाहतोय 14 धावा धापलकावरती. रजत पाटीलनं त्याची कामगिरी चोख बजावली आहे. 6 मध्ये त्याने 12 धावा संघासाठी उभारल्यात. 2 एक्स्ट्राच्या धावा, एकूणच 14 धावा धापलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. येणारे शेवटचे निर्णायकारक 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 16 या धावसंख्येची. दीप पहिला सत्र बघ, अंतर शेवटच्या 2 बॉलला 2 चक्का आले. हा शेवटच्या 2 चेंडूवरती आलेले 2 षटकार आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केलं. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय अंकेश कामोटकरनं मारलेले ते षटकार आपण पाहिले आणि ते जिवारी लागतील की काय. हा त्याच धावा या ठिकाणी वाढल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीप पाटील. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल. दीप पाटील मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी तो करेल का हे पाहणं गरजेचं असेल. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 16 या धावसंख्येची. सागर पाटील सांगतायत फक्त आम्हाला मारामारी जमते, परंतु आता आक्रमण त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावंच लागेल. पुन्हा एकदा लगातारचा विकेट सॅक्रिफाईस केली आहे. सागर पाटीलची विकेट त्या ठिकाणी गमावली जाईल. डावकुऱ्याचा फलंदाज रजत पाटील आता ऑन स्ट्राईक वरती जाईल, ज्यानं संघासाठी 12 धावा 6 चेंडूमध्ये जमवल्या होत्या. आणि तदनंतर आपण पाहतोय लगातारचे 2 चेंडू डॉट बॉल केले. शेवटचे 4 चेंडू 16 आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 4 मध्ये 16 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल या मॅचमध्ये. जर एकात 2 मोठे फटके आले तर या उर्वरित आघाडीच्या आता 2 चेंडूवरती 2 चेंडू गमावले. ते सागर पाटीलनं डॉट बॉल केला, परंतु अतुल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे, परंतु स्ट्राईक एंडवरती असेल फलंदाज रजत पाटील. अतुल पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल झालाय. येणारे शेवटचे 4 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 16 या धावसंख्येची. 4 चेंडू 16 धावसंख्येची गरज. बॉल तयार. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. 2 धावा जरूर या चेंडूवरती मिळतील. 2 धावेच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. 16 धावा धावपलकावरती शेवटचे 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. चला नेक्स्ट मॅचसाठी मोपाडावाडी, एकता मोपाडावाडी आणि त्यांच्या विरोधात तलेगाववाडी. टॉस कोण जिंकलाय? तळेगाव वाडी टीमने टॉस जिंकलाय. DS स्पोर्ट्स तळेगाववाडी. त्यापेक्षा मी म्हणेन की आज अनन्या हिच्या नावानं आज संघ मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे. त्याने टॉस जिंकला. निर्णय काय आहे? तळेगाववाडी टीम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलाय आणि त्याच निर्णयावरती आपण पाहतोय मॅच संपल्या आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. धापलकावरती धावा 17 2 चेंडू आणि आता 13 धावसंख्येची गरज. लिगल डिलिव्हरी या मॅचमध्ये विजयाचं झेंडा अटके पार रोवेल मोठी जुळी टीमचा, परंतु लिगल डिलिव्हरी टाकणं गरजेचं असेल. एखादा वाईट चेंडू पुन्हा एकदा मॅचमध्ये आणेल सिद्धू इलन करिअर टीमसाठी. 2 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे.
फटका चांगला आहे, गॅपमध्ये चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबींसाठी हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं समीकरण बदलेल. आता शेवटचा 1 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडूमध्ये 10 धावा होत असताना आम्ही पाहिल्यात. 6 मध्ये 24 धावा होताना आम्ही पाहिल्यात याच सीझनमध्ये. 6 मध्ये 42 होताना पाहिल्यात याच सीझनमध्ये. त्याकरता एक चेंडूमध्ये जर लिगल डिलिव्हरी झाली नाही तर 9 देखील होतील, परंतु नाही, लिगल डिलिव्हरी टाकली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो कियांश 11 AAC मोठी जुई या टीमने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल अंकेश कामोटकर, ज्यांनी 26 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग साकार केली. तो ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. बरेचसे दावे लावले होते, परंतु तो दावा खरा ठरला. ज्यांनी खऱ्या अर्थानं दावा लावला होता मोठी जुई या टीमवरती, आणि त्यांचा दावा खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खरा ठरला. तिन्ही सामने त्यांनी अगदी सहजरित्या जिंकले, बॅटिंगच्या जोरावरती, गोलंदाजीच्या जोरावरती. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल अंकेश कामोटकर या खेळाडूला. चला अंकेश, 10 बॉलमध्ये 26 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग ज्या फलंदाजाने खेळली आहे तो ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.